ज्या आरोपांकडे देशाचे लक्ष लागले होते, अखेर तो आरोप खरा ठरताना दिसू लागलाय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि देशाचे नेते असणारे अजितदादा पवार यांचा अपघात नव्हे तर तो 100% घातपात होता, हे सांगणारे रोहित पवार अखेर सत्य ठरतायत. महाराष्ट्रामध्ये कित्येक नेते अजितदादांनी घडवले, मात्र एकही नेता त्यांच्या मृत्यूच्या पश्चात त्यांचा मृत्यू कसा झाला हे विचारायला देखील पुढे आला नाही. मग राजकारणामध्ये नेमकं तुम्ही कमवलं काय? माणुसकी तर नाही. मात्र अजितदादांनी तुम्हाला इथपर्यंत आणलं हे कशाच्या जोरावरती, हे मात्र माणसं विसरली. एक मात्र अमोल मिटकरी खाल्ल्या मिठाला जागले आणि त्यांनी मात्र अजितदादा यांचा अपघात हा घातपात असल्याचा संशय पहिल्या दिवसापासूनच लावून धरला. विधानसभेमध्ये काल बऱ्याच नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली अर्पण करत असताना बऱ्याच बड्या नेत्यांना अश्रू आवरले नाहीत. अजितदादांची आठवण येत होती. अजितदादा असे होते, अजितदादा तसे होते सांगण्यात सगळ्या नेत्यांनी आपला वेळ घालवला. मात्र अजित पवारांचे कुटुंबीय सध्या अजितदादांना न्याय मागत आहे. नेमका अपघात कुणी घडवला, याच्या पाठीमागे कोण आहे, हा एकही सत्तेतला नेता विचारायला तयार नाही. रोहित पवारांनी मात्र ती सगळी नावं आता समोर आणली असून यामुळे सध्या देशाच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी पहिल्या दिवसापासूनच अजित पवारांचा अपघात हा घातपात असल्याचं सर्व प्रसारमाध्यमांसमोर येऊन प्रचंड मोठ्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटलेले होते. मी नावासह पुरावा समोर आणतोय असंही त्यांनी म्हटलं होतं. तेव्हा दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे, माझ्या काकांना न्याय मिळाला पाहिजे असं म्हणत रोहित पवारांनी आपल्या सगळ्या आरोपांवरती आपली संपूर्ण प्रचंड अशी मेहनत लावत सरकारला देखील उघड्यावरती पाडण्याचा हिशोब मांडला होता. देशाचे नागरी उड्डाण मंत्री असणारे राममोहन नायडू यांना देखील त्यांनी उघड्यावरती पाडत त्यांचा राजीनामा आला पाहिजे असं थेट थेट नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांना आव्हान केलंय. या मंत्र्यांनी अजूनपर्यंत एसआर कंपनीची विमानं बंद केली नाहीत. या नेत्यांचे त्या कंपनीच्या मालकांशी लागेबंद आहेत असा थेट आरोप करत रोहित पवारांनी अजितदादांच्या या प्रकरणामध्ये सध्या राष्ट्रीय मंत्र्यांना यामध्ये गृहीत धरले. रोहित पवारांनी अनेक अशी नावं सांगितली आहेत. त्या नावांचा अजित पवारांच्या अपघाताशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा दावा रोहित पवार पुढे करतायत. इकडे मात्र शरद पवारांनी मात्र आपलं मौन सोडत पहिल्याच दिवशी हा अपघात नसल्याचं, घातपात नसल्याचं सांगितले होते. हा अपघात आहे. मात्र सध्या रोहित पवारांच्या पत्रकार परिषदा होत आहेत त्याला मात्र शरद पवारांचंच पूर्णपणे पाठबळ असल्याचं समोर येत आहे. म्हणजे मित्रांनो, शरद पवार यांना देखील अशाच प्रकारच्या सगळ्या घटनांची नोंद असल्याचं वाटतंय. अजित पवारांचा घातपात 100% झालाय हे आता शरद पवार प्रत्यक्ष येऊन कधी पुढे म्हणणार हे आता पाहावं लागेल. मात्र काही नेते असे आहेत अजित पवारांजवळचे, त्या नेत्यांना हा अपघात नाही असं वाटतंय. त्यामध्ये बरेच नेते अजितदादांच्या जवळचे आहेत. त्यांना पक्षावरती ताबा मिळवायचा आहे, पक्ष हातामध्ये घ्यायचा आहे, म्हणून दोन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र आले नाही पाहिजेत असा त्यांचा मोठा पवित्रा आहे. मात्र रोहित पवारांनी त्या नेत्यावर देखील आपला संशय व्यक्त केला आहे. रोहित पवारांनी थेट थेट म्हटलं आहे की ज्या नेत्यांना अजित पवारांचं आणि शरद पवारांचं एकत्रीकरण नको होतं त्यांच्यावर देखील मला आता संशय येऊ लागला आहे. म्हणजेच हा घातपात त्यांनीच घडून आणलाय का असं देखील सध्या रोहित पवारांनी प्रत्यक्षरित्या त्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय. मित्रांनो, VSR कंपनीचे मालक, त्यांचा मुलगा श्वेता सिंग, यानंतर पायलट, या सगळ्या लोकांवरती आता थेट आरोप करत रोहित पवारांनी यांनाच आपलं गृहीत धरलंय. यांनीच हा अपघात घडून आणल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. परंतु अजून माझ्याकडे बरेच पुरावे याची बाकी आहेत. नंतर मी पुराव्यानिशी सगळी नावं समोर आणेन असं रोहित पवारांनी म्हटलंय. ब्लॅक बॉक्स जळाला नसून तो ब्लॅक बॉक्स अजूनही शाबूत आहे. त्याचे फोटो माझ्याकडे आहेत. मात्र सरकार खोटं का बोलतंय हे मला कळत नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय.
त्यामुळे अजितदादांच्या या अपघात प्रकरणी रोहित पवारांनी जी नावं पुढे आणलेत याची मात्र महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली असून राज्याच्या नव्हे देशाच्या राजकारणामध्ये आता लोकांना खरं वाटायला लागलंय की अजित पवारांचा अपघात नव्हता, तो घातपात होता. मित्रांनो, त्यामुळे आगामी काळात काय घडतंय ते बघावं लागेल. धन्यवाद.